नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करताय ना? अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण सर्वनामातील पुढील टॉपिक शिकणार आहोत. त्याचं नाव आहे, लिहून घ्या, त्याचं नाव आहे दर्शक सर्वनाम. काय? दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम अतिशय महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. 1 ते 2 प्रश्न या टॉपिक वरती विचारले जातात, म्हणजे जाताच. कोणत्याही जिल्ह्याची प्रश्नपत्रिका पहा, एक प्रश्न हमखास विचारला जाईल म्हणजे जाईलच. आणि काही क्षणातच तुम्हाला शिकवून देईल की दर्शक सर्वनाम कशा प्रकारे ओळखलं जातं, त्याची व्याख्या काय आहे, आणि व्याख्यावरूनच तुम्हाला लगेच कळून जाईल की दर्शक सर्वनाम म्हणजे काय. ठीक आहे, त्याची व्याख्या लिहून घ्या मित्रांनो. आयएमपी व्याख्या खूप महत्वाची व्याख्या आहे. ठीक आहे, आयएमपी नाव टाकून घ्या आणि त्याची व्याख्या लिहा. आयएमपी नाव टाका. आयएमपी नाव टाकलं, त्याची व्याख्या लिहून घ्या मित्रांनो. काय व्याख्या दिली आहे तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावलेली आहे. लिहा. दर्शक याचा अर्थ असा असतो की दाखविणे. म्हणजेच काय? दर्शकचा अर्थ काय असतो? दाखविणे. बरोबर? दर्शक याचा अर्थ असा असतो की दाखविणे. म्हणजेच काय? एखादा व्यक्ती, वस्तू किंवा पदार्थ यांना दाखवण्यासाठी, म्हणजेच ती वस्तू जवळ आहे की दूर आहे असं दाखवण्यासाठी ज्या ज्या सर्वनामांचा उपयोग केला जातो त्या सर्व सर्वनामांना काय म्हणतात मित्रांनो? दर्शक सर्वनाम. कळलं? दर्शक सर्वनामाची व्याख्या होऊन तुम्हाला कळलं असेल की ज्या वस्तू, व्यक्ती किंवा पदार्थ यांना जवळची वस्तू आहे किंवा दूरची वस्तू हे दाखवण्यासाठी आपण दाखवतो की अरे तो व्यक्ती चाललेला आहे, तर हे दर्शक म्हणजे आपण दाखवतो ना तो व्यक्ती. ठीक आहे, तर बघूयात आता दर्शक सर्वनामावरती कशा प्रकारचे प्रश्न येतात. पण अगोदर तुम्हाला एक प्रश्न सोडून दाखवतो, उत्तर सोडून दाखवतो कशा प्रकारे त्याचं उत्तर निघतं. बघा, दर्शक सर्वनाम कशा प्रकारे ओळखला जातो बघा. तर समजून घ्या. आकाश चालला आहे, हे झालं नॉर्मल वाक्य. पण यामध्ये दर्शक सर्वनाम कसं देणार मित्रांनो? आपण नीट समजून घ्या. आपण काय म्हणणार? तो चाललाय म्हणजे तो दाखवतोय. आणि एक अतिशय महत्वाची आयएमपी व्याख्या लिहून घ्या. आयएमपी टिप टाका. आयएमपी टिप टाका, त्याच्या खाली व्याख्या लिहून घ्या. हे नंतर लिहा, अगोदर वरती लिहा. काय लिहायचं? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आणि दर्शक सर्वनाम हे जवळपास सेम असतात, सारखे असतात. यांना ओळखायचं कसं? तर ऑप्शन मध्ये एक तर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम येणार, एक तर दर्शक सर्वनाम येणार. आणि त्याच्यापेक्षाही आयएमपी परत एक ब्रॅकेट मध्ये लिहा. दर्शक सर्वनाम ओळखताना जवळची म्हणजे आपल्या जवळ असणारी व्यक्ती आणि वस्तू यांना ओळखताना दर्शक सर्वनामाचा उपयोग केला जातो. म्हणजे हा व्यक्ती, हा वस्तू, म्हणजे हा आकाश आहे, बरोबर? हा आकाश चाललाय, हे काय झालं? दर्शक म्हणजे आपण दाखवतो हा. पण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम मध्ये कसं येणार? तो आकाश म्हणजे आपण आपल्यामध्ये चर्चेला सहभागी नाहीये तरीही त्याचा आपण त्याच्याविषयी चर्चा करतोय, म्हणजेच आपण त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम मध्ये घेणार. म्हणून अतिशय महत्वाचं आहे. पण कन्फ्युज होऊ नका मित्रांनो. ऑप्शन मध्ये तुम्हाला एक तर दर्शक असेल, एक तर तृतीय असेल, असं दोघं ऑप्शन सेम टू सेम टाकणार नाही. तुम्हाला कन्फ्युज तुम्ही होणार नाही. तरी पण काय सांगितलं? जवळील वस्तू किंवा व्यक्ती ओळखताना जर जवळील व्यक्ती असेल तर दर्शक सर्वनामामध्ये त्याचा उपयोग केला जातो. आणि दूरची जर ओळखायची असेल, दूरची, तर जास्तीत जास्त करून जर ऑप्शन मध्ये तृतीय पुरुषवाचक आणि दर्शक जरी असेल तर दूरची काय घेतलं जातं मित्रांनो? दूरची फक्त वस्तू घेतली जाते. म्हणजे ती शाळा, उदाहरण समजलं तुम्हाला? ती शाळा, हे ती शाळामध्ये तृतीय पुरुषवाचक मध्ये येणार नाही मित्रांनो. पण तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये तो व्यक्ती येऊ शकतो. थोडस कन्फ्युजन वाटत असेल तुम्हाला, मान्य आहे, पण नीट समजून घ्या. जवळील व्यक्ती आणि वस्तू ओळखण्यासाठी दर्शक सर्वनामाचा उपयोग केला जातो. पण दूरची फक्त आणि फक्त वस्तू ओळखण्यासाठी तृतीय आपलं दर्शक सर्वनामाचा उपयोग केला जातो. दूरची फक्त वस्तू जर ऑप्शन मध्ये दोघं असेल तर, म्हणजे दर्शकही असेल आणि तृतीय पुरुषवाचकही असेल, तर दूरची फक्त वस्तू ऑप्शन मध्ये असतं. ठीक आहे, बघूयात आता हे कशा प्रकारे ओळखलं जातं. बघा, आकाश चालला आहे,
हे नॉर्मल वाक्य झालं. पण दर्शक सर्वनामामध्ये कसं येणार नीट समजून घ्या. आकाश चालला आहे तर हा चाललेला आहे. आपण दर्शक करून दाखवतो ना, हा चालला आहे, कळलं? किंवा ती शाळा खूप मोठी आहे. कळलं तुम्हाला? ती शाळा खूप मोठी आहे म्हणजे आपण दर्शक दाखवतोय त्यांना की दर्शक सर्वनामाचा उपयोग केला तो. ती शाळा बरोबर आहे का नाही? हा पेन, तसंच ती शाळा दर्शक मध्ये दाखवतोय ना आपण की हा पेन आहे, आपण दाखवतोय ना की हा पेन आहे, दर्शक दाखवतोय आपण. तसंच ती शाळा हे काय दर्शक सर्वनामामध्ये. थोडंसं कन्फ्युजन वाटलं असेल तुम्हाला तृतीय आणि याच्यामध्ये तृतीय सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आणि दर्शक मध्ये. म्हणूनच तुम्हाला आता आपण पोलीस भरतीला या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते बघूयात. त्याचबरोबर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. अतिशय महत्वाचे आयएमपी प्रश्न आहे, म्हणून नीट समजून घ्यायचं, नीट स्टेप बाय स्टेप खाली लिहून घ्यायचं. भरपूरसे विद्यार्थी आहेत जे लेक्चर संपल्यानंतर लगेच आपल्याला लिहिलेलं पाठवून देतात. त्या सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो. आणि टेन्शन घेऊ नका, जरी तुम्ही कन्फ्युज झाले तरी लेक्चर संपल्यानंतर याच टॉपिकवर 100 मार्कांची डिजिटल स्वरूपाची जबरदस्त अशी प्रश्नपत्रिका लगेच आपल्या ग्रुपवर येणार आहे. समजून घ्यायचं की तृतीय पुरुषवाचक कसं आणि दर्शक सर्वनाम कसं. तृतीय पुरुषवाचक तुम्हाला मागील लेक्चरमध्ये शिकवलंय, आज आपण दर्शक सर्वनाम शिकणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करू. पहिला प्रश्न काय आलेला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पहिला प्रश्न आलेला आहे, बघून घ्या काय उत्तर द्यायचं आणि काय प्रश्न आहे. हा बंगला माझ्या नावावर आहे. काय मित्रांनो? हा बंगला माझ्या नावावर आहे. याच्यातील दर्शक सर्वनाम ओळखायचं तुम्हाला. दर्शक. प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट वाचा. तुम्हाला काय सांगितलं होतं डेफिनेशन आठवा आणि ते सर्वांचं आठवलेल्या विद्यार्थ्यांचे योग्य तर कमेंट बॉक्समध्ये यायला सुरुवात झालेली आहे. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. बघा पहिलाच प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनी ऑप्शन सुद्धा वाचले, प्रश्न सुद्धा वाचला आणि दर्शक सर्वनामाचे योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह चॅटमध्ये फटाफट यायला लागले. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर येत आहे. सर्वांचे योग्य उत्तर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जे प्रयत्न करत नसतील, आता बघा जे प्रयत्न करत नाहीये पण काही वेळानंतर त्यांची जी डेफिनेशन क्लिअर होईल, ज्यांची जी व्याख्या क्लिअर होईल, ते सर्वजण योग्य उत्तर द्यायला सुरुवात करतील लगेच. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. काय आहे ऑप्शन क्रमांक बी? तर हा बंगला माझ्या नावावर आहे. याच्यातील दर्शक सर्वनाम काय येणार मित्रांनो? हा. सर्वांचे योग्य उत्तर आलेले. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की तो मुलगा इंजिनियर आहे. काय मित्रांनो? तो मुलगा इंजिनियर आहे. तो मुलगा इंजिनियर आहे. पण याच्यामध्ये तृतीय पुरुषवाचक आणि दर्शक सर्वनाम काय विचारले नीट बघा. काय विचारलेलं आहे? दर्शक सर्वनाम ओळखा. काय विचारलंय? दर्शक. म्हणून दर्शकच विचारायचं, तृतीयचं विसरून जायचं. बघा व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान, खूप छान मित्रांनो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. अशाच प्रश्नांची उत्तरे कंटिन्यू देत राहा शेवटपर्यंत. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जे प्रयत्न करत नसेल ते सुद्धा प्रयत्न करा. चुकू द्या, उत्तर चुकलं तर काय हरकत नाही. व्हेरी गुड. बघा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येत आहे, तुमचे सुद्धा येऊ शकतं. व्हेरी गुड, खूप छान. बघा लाईव्ह चॅट मध्ये दिसतंय. खूप छान. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. त्याचं योग्य उत्तर असणार बघा. याचं योग्य उत्तर असणार आहे तो मुलगा इंजिनियर आहे. याच्यातील दर्शक सर्वनाम येणार ऑप्शन क्रमांक डी. काय ऑप्शन क्रमांक डी? तर तो मुलगा इंजिनियर आहे मधील ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे तो. ठीक आहे. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की ते गाव इतिहासकालीन आहे. काय? ते गाव इतिहासकालीन आहे. ओळखा पटकन. याच्यातील तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही ओळखायचंय, दर्शक सर्वनाम ओळखायचंय. म्हणून ऑप्शन नीट वाचायचा, प्रश्न नीट वाचायचा. प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. प्रश्नामध्ये काय विचारलंय ते नीट समजून घ्यायचं. दर्शक सर्वनाम विचारले तर दर्शक सर्वनाम सांगायचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान, खूप छान. व्हेरी गुड.
याच प्रकारच्या प्रश्नांची उत्तरांची अपेक्षा आहे तुमच्याकडून. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान उत्तर दिले तुम्ही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर, सर्वांचे, कोणाचं उत्तर चुकलेलं नाही, सर्वांचे योग्य उत्तर. व्हेरी गुड, खूप छान. बघूयात याचं योग्य उत्तर काय असणार आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे बघा, याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए. तर ते गाव इतिहासकालीन आहे. याच्यातील तृतीय आपलं दर्शक सर्वनाम काय येणार आहे ते. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न आहे की तो डोंगर खूप उंच आहे. ओळखा. प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट वाचा. ऑप्शन ओळखा. हे वाक्य कशामध्ये येत आहे. तो डोंगर उंच आहे. तो डोंगर उंच आहे. ओळखा पटकन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकता सुद्धा आहेत. व्हेरी गुड. पण चुकू द्या, उत्तर चुकलं तर काय हरकत नाही मित्रांनो, पण तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रयत्न केला नाही तर तुम्ही जिंकू शकत नाही. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, व्हेरी गुड. प्रश्न नीट वाचायचा आहे. याचं योग्य उत्तर काय असणार बघा. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. काय. दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम. प्रश्न होता की तो डोंगर उंच आहे, याच्यातील आपलं पुढील पैकी कोणत्या प्रकारामध्ये हे वाक्य मोडतो. तर दर्शक सर्वनाम मध्ये मोडतो. कारण दूरची वस्तू किंवा व्यक्ती ओळखण्यासाठी. काय बोललोय. जवळील व्यक्ती, वस्तू आणि दूरची फक्त वस्तू. म्हणजे दूरची असेल तर फक्त वस्तू असणार, तेव्हा कशामध्ये येतं. दर्शक सर्वनाम मध्ये येतं. ठीक आहे. ऑप्शन नीट बघायचे, ऑप्शन मध्ये काय होतं. ठीक आहे. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न आहे की ती माझी वही आहे. ओळखा पटकन. दर्शक सर्वनाम. ती माझी वही आहे. याच्यातील दर्शक सर्वनाम कोणते. ओळखा. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी. व्हेरी गुड. प्रश्न आला की नाही आला हे विद्यार्थी योग्य उत्तर देतात. व्हेरी गुड सर्वांसाठी. खूप छान प्रकारे अभ्यास चालू तुमचा. व्हेरी गुड. प्रश्न आला लगेच यांचं ऑप्शनवरती क्लिक असतं, लगेच याचं योग्य उत्तर हे पाठवणार. का पाठवणार. यांचे योग्य उत्तर यामुळे नीट येतं मित्रांनो, कारण हे दररोज अभ्यास करतात, दररोज योग्य प्रकारचे उत्तर देतात आणि दररोज या टॉपिकवरती 100 मार्कांची टेस्ट सिरीज सुद्धा देतात. लेक्चर झाल्यानंतर लगेच तुम्हाला या टॉपिकवर 100 मार्कांची टेस्ट सिरीज आपल्या ग्रुपवरती येणार आहे. म्हणून सर्वांनी प्रश्नपत्रिका दररोज सोडवायची. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान, खूप छान प्रकारे उत्तर देतात. सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी योग्य उत्तर सर्वांची, सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आलेले. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो काय आहे. ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी. तर ती माझी वही आहे, याच्यातील उत्तर काय असणार आहे ती. सर्वांचे योग्य उत्तर आले. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न आहे की ही खुर्ची समाधानची आहे. काय. ही खुर्ची समाधानची आहे, याच्यातील दर्शक सर्वनाम ओळखायचं आहे. प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट चेक करा, ABCD चेक करा. त्याच्यातील योग्य उत्तर असेल ते लाईव्ह चॅट मध्ये द्या. आणि भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेले आहे, कारण यांच्याकडे नोट्स आहे आणि यांनी नोट्स मधून अभ्यास केलाय. स्मार्ट प्रकारे अभ्यास केला. मोठे मोठे पुस्तक वाचत बसत नाही विद्यार्थी, स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात. पोलीस भरती काही दिवसांवरती येऊन टाकली आहे. मोठे पुस्तक वाचल्याने तुमच्या लक्षात राहणार नाही, म्हणून स्मार्ट नोट्सचा अभ्यास करा. स्मार्ट नोट्स मधून अगदी जबरदस्त पद्धतीच्या या नोट्स आहेत. 51 जणांच्या टीमने मिळून बनवले. 51 जणांच्या टीमने मिळून एक सुद्धा प्रश्न तुम्हाला मिळणार नाही. सर्व आउट ऑफ मार्क होतील तुमचे याच्यामध्ये, सर्व आउट ऑफ. खूप छान उत्तर देत आहेत बघा. प्रश्न पाहिला का नाही पाहिला लगेच उत्तर यांचे योग्य आलेले आहे. आणि तेच याचं योग्य उत्तर असणार. तेच हे खास तुमच्यासाठी मित्रांनो, सर्वांचे योग्य उत्तर आणि तेच योग्य उत्तर आपण पकडूयात. कोणतं. तर ती आपलं ही खुर्ची समाधानची आहे, याच्यातील ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे. ही खुर्ची समाधानची आहे. काय.
ही खुर्ची समाधानची, दर्शक करतो ना आपण, दर्शक दाखवतो ना, ही खुर्ची समाधानची आहे. बरोबर. व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचे योग्य उत्तर आले. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की ती शाळा खूप छान आहे. ओळखा. दर्शक सर्वनाम ओळखायचं. दर्शक. ती शाळा खूप छान आहे. याच्यातील दर्शक सर्वनाम ओळखा. कोणतं दिलेले दर्शक सर्वनाम ओळखा. व्हेरी गुड मित्रांनो. प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट वाचा, कन्फ्युज होऊ नका. काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात सुद्धा, पण चुकू द्या, काय हरकत नाही. तुम्ही प्रयत्न करताय आणि जो प्रयत्न करतो तो यशस्वी नक्की होतो मित्रांनो. प्रयत्न करत राहा. चुकू द्या, उत्तर चुकला तर काय हरकत नाही. लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला 100 मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा मिळणार आहे. त्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आपण प्रश्न देत असतो. म्हणजे तुम्ही तिथं चुकणार नाही. तुमची रिव्हिजन घेतली जाते डिजिटल प्रश्नपत्रिकेमध्ये लगेच, लेक्चर संपल्यानंतर लगेच. खूप छान प्रकारचे उत्तर देत आहात मित्रांनो. व्हेरी गुड. अशीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून. यांचं योग्य उत्तर काय असणार आहे पटकन सांगा. जे प्रयत्न करत नाही ते सुद्धा प्रयत्न करा लवकर. खूप छान उत्तर दिलं, खूप छान. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए काय आहे? ती शाळा खूप छान आहे. याच्यातील ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे ती. सर्वांचे योग्य उत्तर आले. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की तो माझा मित्र आहे. तो माझा मित्र आहे. याच्यातील काय ओळखायचंय चेक करा. प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट वाचा, पटकन ओळखा. व्हेरी गुड. खूप छान. व्हेरी गुड. खूप छान. सर्वांचे योग्य उत्तर, सर्वांचे योग्य उत्तर. व्हेरी गुड. काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले सुद्धा, चुकू द्या, काय हरकत नाही. व्हेरी गुड. जे प्रयत्न करताय ते प्रयत्न करत राहा. व्हेरी गुड. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार. बघा इकडे लक्ष देऊन घ्या. IMP नाव टाका इथे, IMP. याचं उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक काय? ऑप्शन क्रमांक सी. काय तर तृतीय पुरुष सर्वनाम. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. का तृतीय पुरुषवाचक सर्वनाम? कारण ऑप्शन मध्ये तुम्हाला दर्शक सर्वनाम दिसत नाहीये. दर्शक सर्वनाम असतं तर ए व बी किंवा ए व सी जे असेल नसेल ते याचं योग्य उत्तर असणार. पण ऑप्शन मध्ये एक तर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होतं, एक तर दर्शक. म्हणून आणि प्रश्न काय होता? तो माझा मित्र आहे. तो म्हणजे आपल्या चर्चेमध्ये जो सहभागी नाहीये अशा आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल चर्चा करतोय. कळालं ना तुम्हाला? माझ्या आणि तुमच्या चर्चेमध्ये जो व्यक्ती सहभागी नाहीये अशा तिसऱ्या व्यक्तीबद्दल आपण चर्चा करतोय. म्हणजे मी सांगतोय की माझा तो मित्र, तो माझा मित्र आहे, तो माझा मित्र. किंवा मी दर्शक जर सर्वनाम असतं याच्यामध्ये ऑप्शन मध्ये तर मी दर्शक सर्वनाम घेतलं असतं. का? कारण तो माझा मित्र आहे. पण ऑप्शन मध्ये काय होतं? फक्त तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होतं. म्हणून याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. नीट समजून घ्यायचं. असे कित्येक फसवे प्रश्न पोलीस भरतीला येतात, नीट समजायचं. ठीक आहे. बघूयात आता पुढील कोणता प्रश्न आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले, नीट लक्ष देऊन ऐका, नीट लक्ष देऊन समजून घेत जा. लेक्चर अतिशय महत्वाचं असतं. असे कित्येक प्रश्न, कित्येक कन्फ्युजनच्या गोष्टी तुम्हाला नोट्समध्ये क्लिअर केलेल्या असतात. पोलीस भरतीला एक मार्क सुद्धा महत्वाचा असतो, लक्षात ठेवायचा. पुढील प्रश्न काय दिला बघूयात, लक्ष समजून घ्या. ती मुलगी डॉक्टर आहे. ओळखा लवकर. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे का दर्शक सर्वनाम आहे का काय विचारलंय? प्रश्न नीट वाचा, उत्तर नीट वाचा. त्याचं योग्य उत्तर लगेच कमेंट बॉक्समध्ये द्या. लाईव्ह चॅटमध्ये सर्वजण बघत आहे तुम्हाला. आणि चुकलं तरी काय हरकत नाही, कोणी हसणार नाही तुमच्यावरती. जो हसणार त्याला स्वतःला येतंय का नाही ते बघा पहिले. असं पण सर्वांचं योग्य उत्तर येत आहे. आणि चुकल्या तरी काय हरकत नाही, 100 मार्कांच्या डिजिटल प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचं हे सर्व टॉपिक क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. बघा काय उत्तर असणार याचं. व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आले आतापर्यंत. व्हेरी गुड. खूप छान प्रकारचे प्रयत्न झाले तुमचा. व्हेरी गुड. खूप छान प्रकारे चालू आहे सर्वांचं योग्य उत्तर. व्हेरी गुड मित्रांनो. व्हेरी गुड. खूप छान. आतापर्यंत तरी योग्य उत्तर सर्वांचे योग्य उत्तर, सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आलेले. तेच याचं योग्य उत्तर असणार आहे. काय योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे ती मुलगी डॉक्टर आहे. याच्यातील काय ओळखायचं होतं? दर्शक सर्वनाम.
आणि तेच याचं योग्य उत्तर असणार आहे, ती मुलगी डॉक्टर आहे. दर्शक दाखवतोय आपण त्या व्यक्तीला की ती मुलगी डॉक्टर आहे. ठीक आहे, बघूयात आता पुढील कोणता प्रश्न आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो, की ते गंगा नदीवर जातात. काय? ते गंगा नदीवर जातात. याच्यातील काय ओळखायचा? प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट वाचा, याचं योग्य उत्तर द्या. ओळखा लवकर, ओळखा. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान प्रकारे उत्तर, सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात घाईघाईमध्ये. तुम्ही घाई करतात म्हणून काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात. घाई करायची नाही बिलकुल सुद्धा. म्हणूनच दररोजचा पेपर सोडवायचा. याच्यामध्ये तुमचे सिली मिस्टेक क्लिअर होतात. जे तुम्ही घाईघाईमध्ये प्रश्न सोडवतात ते तुमचे क्लिअर होऊन जातात. ऑप्शन पूर्ण सोडवण्याची तुम्हाला सवय पडते. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर चालू आहे सर्वांचे योग्य उत्तर येतात, सर्वांचे आतापर्यंत तरी. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर दिलं. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे की तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर येतील. व्हेरी गुड मित्रांनो. काय याचं उत्तर असणार आहे बघा. याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी काय आहे ते. कळालं? हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की ते आम्हाला भेटतात नेहमी. ते आम्हाला भेटतात नेहमी. प्रश्न थोडासा फिरवलाय, नीट बघा. ते आम्हाला भेटतात नेहमी. याच्यातील काय ओळखायचंय? प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट वाचा आणि याचं योग्य उत्तर काय आहे ते पटापट कमेंट बॉक्समध्ये द्या. लवकर द्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. घाई करू नका, आरामशीर द्या. प्रश्न नीट वाचा, ऑप्शन सुद्धा नीट वाचायचे. कदाचित सर्वात शेवटचं ऑप्शन कधी कधी योग्य असतं, कधी कधी तिसरं ऑप्शन योग्य असतं, कधी दुसरं ऑप्शन योग्य असतं, कधी पहिलं ऑप्शन योग्य असतं. म्हणून प्रश्न नीट वाचा, उत्तर नीट वाचा, त्याचं योग्य उत्तर आहे ते द्या. आणि भरपूरशा विद्यार्थ्यांचे कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह चॅटमध्ये योग्य उत्तर आलेले आहे. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून. असे कन्फ्युजनचे प्रश्नच पोलीस भरतीला येतात आणि ते योग्य उत्तर तुम्ही देत आहात म्हणजे तुम्हाला कोणाचा बाप सुद्धा थांबवू शकत नाही. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होण्यापासून जबरदस्त अभ्यास चालू तुमचा जबरदस्त. बघा, हे विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत आहेत. तुम्ही सुद्धा द्या, पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. जे प्रयत्न करत नव्हते त्यांचे सुद्धा योग्य उत्तर यायला लागले, ते सुद्धा प्रयत्न करताय. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. याचं योग्य उत्तर काय असणार बघा. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी, तर ए आणि सी. ए आणि सी याचं योग्य उत्तर असणार आहे. काय योग्य उत्तर असणार आहे? ते आम्हाला भेटतात नेहमी. ते आम्हाला भेटतात नेहमी. हे काय झालं? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम, बरोबर, किंवा दर्शक सर्वनाम आहे. ते आम्हाला भेटतात नेहमी हे दर्शक सर्वनाम येणार आणि ते आम्हाला भेटतात नेहमी म्हणजे आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय. कळलं? ते आम्हाला भेटतात नेहमी हे काय येणार? तृतीय पुरुषवाचक. आणि ते आम्हाला भेटतात आपण दर्शक कृत दाखवतोय ना. एखादी व्यक्ती चाललाय, आपण दोघे बोलतोय, आपण दोघे काय म्हणणार? ते आम्हाला भेटतात नेहमी. दाखवतोय मी त्यांना की ते आम्हाला नेहमी भेटतात. हे काय झालं? दर्शक. आणि आपण बोलणार यार तो भेटला होता का कधी? हो, ते आम्हाला भेटतात नेहमी. आपण काय बोललो? आपल्या चर्चेमध्ये तिसऱ्या व्यक्तीचा समावेश झाला म्हणून ते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम मध्ये सुद्धा येणार. म्हणून याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ए आणि सी याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. समजलं? डी मध्ये काय लिहिलं? ए आणि सी किंवा ए व सी काही येतं ऑप्शन मध्ये. कळलं? म्हणून प्रश्न नीट वाचायचा, ऑप्शन नीट वाचायचे, घाई करायची नाही. काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकत होते, चुकू द्या, काही हरकत नाही. पण तुमचे योग्य उत्तर आलेले आहे त्या सर्वांसाठी व्हेरी गुड. ज्यांचे उत्तर आले नाही त्यांनी पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. ठीक आहे? थोडासा कठीण टॉपिक आहे म्हणून वेळ लागतोय आज. म्हणून पहिला जो शिकवतो ना, पहिला जो उदाहरण शिकवलं जातं ते नीट समजून घ्यायचं, नीट समजायचं. ठीक आहे? बघूयात आता पुढील कोणता प्रश्न आलाय तुमच्या स्क्रीनवरती, त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. ठीक आहे, बघा काय प्रश्न आहे मित्रांनो. तुमच्याशी रिलेटेड आहे, तुमच्याशी. म्हणून प्रश्न नीट व्हायला नाही. काय, कोणती गाडी दिली आहे? याच गाडीत बसायचं तुम्हा सर्वांना या गाडीत बसायचंय. आणि लवकरच तो सोन्याचा दिवस येणार आहे ज्या टायमाला तुम्ही कडक वर्दीमध्ये बसलेले असाल, इस्त्री वगैरे केलेल्या, आणि या गाडीमध्ये बसणार.
व्हेरी गुड मित्रांनो. ऑप्शन नीट वाचा, नीट वाचा. काय आहे? ही पोलीस गाडी, पोलिसाच्या गाडीतच तुम्हाला बसायचं आहे. लाल दिव्याची गाडी, लाल आणि निळा आहे आता सध्या. ठीक आहे. ते प्रश्न सामान्य ज्ञानमध्ये आपण टाकतोच नेहमी. जीकेच्या नोट्समध्ये ते असे प्रश्न आहेतच. पोलीस गाडीचा कलर, पोलीस गाडीच्या लाईटाचा कलर कोणता असतो? अपडेट माहितीनुसार अगोदर एकच लाल होता, अगोदर आता 2 लाल झालेले, म्हणजे 2 झालेले. ते कोणकोणते तुम्हाला नोट्समध्ये मिळून जाईल. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड मित्रांनो. याचं योग्य उत्तर काय असणार बघा. याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. काय ऑप्शन क्रमांक सी? तर ही पोलीस गाडी आहे. याच्यातील दर्शक सर्वनाम काय येणार? ही पोलीस गाडी आहे. कळालं? ही पोलीस गाडी आहे. किती सोप्या प्रकारचं उत्तर होतं, किती सोप्या प्रकारे प्रश्नांचे उत्तर दिले सर्वांनी. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की हा पोलीस भरती झाला आहे. जेव्हा तुम्ही महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होणार त्या टायमाला तुम्हाला मी इथे बोलवणार, इथे बाजूला उभा करणार आणि सांगणार हा पोलीस भरती झालाय किंवा ही पोलीस भरती झाली आहे. आणि तो सोन्याचा दिवस जास्त दूर नाही मित्रांनो. काही दिवसांवरती हा दिवस टेकून आलेला आहे. काही दिवसांमध्ये पोलीस भरती आलेली आहे आणि हे तुम्हा सर्वांना लवकरच कळेल की कोण किती क्वालिटीबाज आहे. ज्यांनी स्मार्ट प्रकारे अभ्यास केला ते 100% यशस्वी होतील. जे मोठे मोठे पुस्तक वाचत बसले ते अटकतील. कारण पुस्तकीय भाषा तुम्हाला समजत नाही, लक्षात ठेवायची. आम्ही स्वतः पुस्तकीय भाषा वाचायचो म्हणून आम्ही अटकून जायचो. पण जेव्हा आम्ही स्मार्ट प्रकारे अभ्यास केला तेव्हा काही क्षणातच आमचा रिझल्ट झाला. कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास कव्हर होतो मित्रांनो. म्हणजे जिथे तुम्हाला 90 मार्कांपर्यंत पोहोचण्यासाठी 6 ते 8 महिने लागतील, तिथे तुम्ही 1-1.5 महिन्यामध्ये 90 मार्कांपर्यंत पोहोचतात. अतिशय महत्वाच्या नोट्स असतात, अतिशय महत्वाचे. व्हेरी गुड मित्रांनो. खूप छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही. याचं योग्य उत्तर काय असणार बघा. याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. काय आहे तर हा पोलीस भरती झाला. ठीक आहे. खूप छान प्रकारे उत्तर दिलं. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की ती नेहमी मेहनत करायची. ती नेहमी मेहनत करायची किंवा ती नेहमी मेहनत करायची. ओळखा पटकन. आपण म्हणतो ती पोलीस भरती कसं काय झाली? अरे ती नेहमी मेहनत करायची. तुम्ही तिचा मेहनत संघर्ष बघितलाय का? ती दिवस रात्र अभ्यास करायची, दररोजचे लाईव्ह लेक्चर करायची, दररोज रात्रीचा डिजिटल पेपर सोडवायची, सकाळचा डिजिटल पेपर सोडवायची, दिवसभर रिव्हिजन करायची स्मार्ट नोट्स मधून, दररोज अभ्यास करायची. मोठे मोठे पुस्तक वाचत बसले नाही, ती स्मार्ट प्रकारे अभ्यास केला तिने. आणि काही क्षणात यांचे योग्य उत्तर विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी, खूप छान. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. याचं योग्य उत्तर काय असणार बघा. याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. काय तर तिची मेहनत, तिचं संघर्ष, तिचे अश्रू तुम्ही बघितले का? बघितले असते तर तुम्हाला लगेच क्लिक होणार की ही विद्यार्थी यशस्वी का झाली, कारण ती नेहमी मेहनत करायची. कळलं? बघूया त्याचं पुढील प्रश्न काय असणार आहे, त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील प्रश्न काय आला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर की ही नोट्स बेस्ट आहे. खरंच बेस्ट आहे. ही नोट्स बेस्ट आहे याच्यातील दर्शक सर्वनाम. ही नोट्स बेस्ट आहे कारण यामध्ये 51 जणांची टीमची मेहनत आहे. दिवस रात्र केलेली मेहनत, दिवस रात्र केलेला अभ्यास आणि कित्येक दिवसांचा संघर्ष आहे. ह्या नोट्स काही साध्या सुद्धा नाही. या नोट्स तुमच्या यशाची गुरु केली मित्रांनो, यशाची गुरु केली. पुस्तकं वाचायची गरज नाही. या नोट्स घेतल्यानंतर तुम्हाला कोणतेच पुस्तक घेण्याची गरज नाही. बेस्ट ऑफर चालू आहेत. तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करायचा आणि लगेच नोट्स ऑर्डर करायच्या. काही क्षणात तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. काही क्षणात. जबरदस्त नोट्स आहे. याचं योग्य उत्तर काय असणार बघा. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे. सर्वांचे योग्य उत्तर आले, सर्वांचे. जबरदस्त. व्हेरी गुड मित्रांनो. याचं योग्य उत्तर काय असणार बघा. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. काय तर ही नोट्स बेस्ट आहे आणि खरंच ही नोट्स बेस्ट आहे. कित्येक तुमच्या जवळील मित्राकडे सुद्धा या नोट्स आहे, पण तो तुम्हाला देत नाही. पुढील प्रश्न काय आलाय तुमच्या स्क्रीनवर बघा. पुढील प्रश्न आहे की तो नोट्स मधून स्मार्ट प्रकारे अभ्यास करायचा म्हणून तो यशस्वी झालाय. समजलं? तो नोट्स मधून स्मार्ट प्रकारे अभ्यास करायचा. याच्यातील दर्शक सर्वनाम ओळखायचं आहे तुम्हाला. ओळखा. प्रश्न नीट वाचायचा, पूर्ण ऑप्शन नीट वाचायचे आणि त्याच्यातील योग्य उत्तर द्यायचं. तो काय करायचा,
नोट्स मधून स्मार्ट प्रकारे अभ्यास करायचा. व्हेरी गुड. जसे की हे लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देणारे विद्यार्थी करतात. पुस्तक वाचत नाही, ते तर स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुम्ही योग्य उत्तर देणार, कारण तुम्ही दिवसभर रिव्हिजन केली आणि लेक्चर संपल्यानंतर 100 मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तर लगेच मिळणार आहे तुम्हाला काही क्षणात. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. सर्वांचे योग्य उत्तर आलेले, सर्वांचे खूप छान उत्तर दिले. सर्वांचे योग्य उत्तर. व्हेरी गुड. सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. काय तर तो स्मार्ट नोट्स मधून अभ्यास करायचा. तो नोट्स मधून स्मार्ट प्रकारे अभ्यास करायचा. कळलं. एक गोष्ट लक्षात घ्या, हे विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थ्यांना उत्तर चुकत होते, चुकू द्या काय हरकत नाही, पण काही विद्यार्थी आहेत ज्यांना काही उत्तर सुद्धा येत नाही. असं का होतं. पण भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येत आहे. काय येतात, कारण त्यांच्याकडे स्मार्ट नोट्स आहे. स्मार्ट नोट्स मधून अभ्यास करतात, ते मोठे पुस्तक वाचत नाही. जे तुमच्या स्क्रीनवर दिसतात हे सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. सर्व नोट्स. तुम्हाला पुस्तक वाचायची गरज नाही. या नोट्स तुमच्याकडे असल्या तर तुम्हाला काही क्षणातच तुमचे मार्क वाढतात, काही दिवसात. बेस्ट नोट्स आहेत, जबरदस्त नोट्स आहेत. पुस्तकीय भाषा नाही तर नैसर्गिक भाषा आहे यामध्ये. नैसर्गिक भाषा. जबरदस्त नोट्स आहे. बेस्ट ऑफर चालू आहे. तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा, मेसेज करायचा आणि सांगायचं या नोट्स पाठवा. काही क्षणात तुम्हाला नोट्स दिल्या मित्रांनो व्हॉट्सअपद्वारे. काही क्षणात. जबरदस्त नोट्स. बेस्ट ऑफर चालू आहे. ऑफरचा फायदा घ्या. गणिताच्या नोट्स तुम्ही घेतल्या तर गणितासाठी कोणते पुस्तक घेण्याची गरज नाही. फक्त या नोट्स मधून अभ्यास करायचा आणि तुमचे सर्व गणित कव्हर होऊन जाईल. सर्व, एक सुद्धा गणित तुम्हाला नडणार नाही. तसंच मराठी व्याकरणचं सुद्धा मित्रांनो. मराठी व्याकरणच्या नोट्स तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला यामध्ये सर्व टॉपिक कव्हर होतील. एक सुद्धा प्रश्न तुमचा मराठी व्याकरणचा नडणार नाही यामध्ये, एक सुद्धा. त्याचप्रमाणे जीकेच्या सुद्धा नोट्स आहे मित्रांनो. जीकेच्या तर काही नोट्स इतक्या जबरदस्त आहे की 1998 ते 2024 पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका त्यामध्ये अवेलेबल केलेल्या. जबरदस्त आहे. अपडेट माहितीनुसार याने जबरदस्त नोट्स आहे. जबरदस्त. या नोट्स तुमच्याकडे असल्या पाहिजे. या नोट्स तुमच्या बाजूच्या बेंचवर बसणाऱ्या विद्यार्थ्याकडे सुद्धा आहे, पण तो तुम्हाला देत नाही. का देत नाही, कारण या नोट्स तुमच्या यशाचे गुरु केले ठरणार आहे. 51 जणांच्या टीमने मिळून बनवलेल्या स्वतःच्या हाताने लिहिलेल्या नोट्स आहेत. स्वतःच्या हाताने. जबरदस्त नोट्स आहेत. जबरदस्त. खूप खतरनाक. आणि जाणून घ्या, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचंय आणि जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात. मोफत. हे सर्व काही मोफत मिळवण्याकरता एक छोटीशी प्रोसेस आहे. ती म्हणजे काय, हे बघा. हे काय आहे, हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल, जे तुम्ही आता पाहत आहात. हो, हे चॅनल तुम्ही पाहत आहात. या चॅनलला तुम्हाला काय करायचं, फक्त सबस्क्राईब करायचंय. चॅनलला काय करा, जे लाल कलरचं बटन दिसतंय ते लाल कलरच्या बटनावर क्लिक करा. म्हणजे काय होईल, चॅनल सबस्क्राईब होईल. त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या या नंबरवरती व्हॉट्सअप करायचा. हा नंबर जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचं. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात. मोफत. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, कारण तिथे या टॉपिकवर 100 मार्कांची जबरदस्त खतरनाक अशी प्रश्नपत्रिका आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला येत आहे. लगेच भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार.